आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। कांद्याची आवक तिपटीने घटली, दरात मात्र किंचितही वाढ नाही। सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे व्यापारी घावी गेल्याचा परिणाम। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती 25 जानेवारीला 1485 ट्रकमधून कांदा आला होता। प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनंतर 27 रोजी आवक तिपटीने घटून केवळ 458 ट्रक कांदा आला। दरम्यान 26 ते 28 असा सुट्टीचा बेत करत परराज्यातील व्यापारी घावी गेले। परिणामी आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानंतरही कांदा दरात किंचितही वाढ झाली नाही। शनिवारी कांद्याला सरासरी 700 रुपयाचा दर मिळाला। येत्या 2-3 दिवसात कांद्याचे दर वाढू शकतील असे 25 रोजी 98,576 क्विंटल कांद्याची आवक झाल्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती। या वर्षीच्या हंगामात सोलापूरच्या बाजार समिती राज्यातील सर्वाधिक कांद्याची आवक होत आहे। इतर समित्यांच्या तुलनेत आहेत। सोलापूर दर ही सर्वाधिक मिळत आहे। महाराष्ट्रासह शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची सम्यक आवक होत आहे। 25 रोजी मराठा मोर्चामुळे पुणे आणि वाशी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद होते, त्यामुळे सोलापूर बाजार समितीने 1485 ट्रकमधून आवक झाली होती। दर घसरून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब